गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना, मजेत. तर आम्ही पण छान आहोत. तर आणि ब्लॉगला सुरुवात करून दिलेली आहे. तर स्वागत आहे मस्त छानशा अशा ब्लॉगमध्ये. तर आज सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग कसा होतो काय होतो माहिती नाही आहे. ब्लॉग बघत राहा. आता इथे तर पसारा बघू शकताय. आता सगळं अंथरूण वगैरे आज सुट्टी असल्यामुळे सगळे उशिराच उठले. तर या मुलींनी थोडंसं चहा टोस्ट वगैरे क्रीम रोल वगैरे खाल्ले. यांना उपीट करून दिलेलं आहे आणि आता हे सगळे पुढं नाश्ता करतायत. मी थोडंसं अंथरूण वगैरे आवरून घेते आणि चला मग पुढची कामं आपली का चालूच राहतील. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आजच्या ब्लॉगमध्ये भरपूर अशा काही काही गोष्टी करूयात आणि एखादी छोटीशी रेसिपी जी आहे फिश करी शिवण्या बघू शकताय. नाका नको. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हटलं होते की जशी की ताई माशाची रेसिपी दाखवा, तर मालवणी पद्धतीने आपण मस्त अशी माशाची रेसिपी करणार आहोत. काय पण कपडा चल निघित कसं थंडी दिसतंय शिवण्या. चल त्याला चला आता आंघोळ वगैरे करा. चला थंडीचं आंघोळच करायला मागती नाही ती. त्याला ड्रेस पण लूज व्हायला लागलेत मला. तर हा मी काय म्हणत होते आज नको ना शिव. हे नाही असं चालू राहतात नाटकं यांच्यामुळे कामांना फार उशीर होऊन जातं. तर मालवणी पद्धतीने आज रेसिपी शूट करणार आहे मी. चल जा आता बस झालं चल. तर हां मी काय म्हणत होते मालवणी पद्धतीने आपण फिश करी आहे ती मी तुमच्यापर्यंत दाखवणार आहे. म्हणजे आम्ही नेहमी करतो घरामध्ये तशा पद्धतीनेच दाखवणार आहे. तर चला मग ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करत राहा. तर यांनी मासे आम्ही कालच आणून ठेवलेले होते. तर मासे आता सध्या आम्ही रात्रीला छान असे वॉश करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याला अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद लावून ठेवून दिलेले आहेत फ्रीजमध्ये. तर आता दुपारी करायचं प्लॅनिंग असं चाललेलं आहे. तर कंटिन्यू करत राहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की करून पण बघा आणि खूप छान बनते बरं का. नेहमी आम्ही अशाच पद्धतीने करतो आणि मम्मी डॅडींना पण फार म्हणजे आवडली बरं का. 2-3 वेळेस आता आम्ही ह्या पद्धतीने जी माशाची भाजी आहे ती करतो ना, तर ती मम्मी डॅडींना फार आवडते. तर माशाची भाजी एक करताना पण असं आहे की मासे पण कुठले हवेत वाम वगैरे म्हणजे नाही का त्याची जी भाजी जरा छान लागते. तर मी तुम्हाला सांगेल आम्ही कुठला मासा आणलेला आहे. तर चला बघत राहा आणि ब्लॉग कसा वाटतो. ह्या ब्लॉगमध्ये रेसिपी पण राहील आणि थोडंसं आपलं म्हणतो ना हसत खेळत असा ब्लॉग राहणार आहे. तर कंटिन्यू करत राहा चला. तर हा व्हिडिओ आहे 2 आठवड्यापूर्वीचाच आणि 2 आठवड्यापूर्वीच आम्ही फिश करी वगैरे केली होती. पण तुम्हाला असं वाटेल की मार्गशीर्ष महिना चालू झाल्यानंतर तुम्ही माशाची वगैरे भाजी केली, पण असं नाहीये. हा 2 आठवड्यापूर्वीचाच व्हिडिओ आहे. सॅटर्डे होता त्या दिवशी आणि आम्ही माशाचं कालवण केलेलं होतं. पण आता सध्या मार्गशीर्ष महिना लागलेला आहे आणि व्हिडिओ लेट करायचं कारण असं काही कारण असतं. थोडीशी तब्येत पण बरी नव्हती, तर त्यामुळे थोडासा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी खूप वेळ गेला आणि एडिटिंग कसं होतं तब्येत जर बरी नसली ना तर एडिटिंग करायला सुद्धा नको वाटतं. आणि घरातलं सगळं आवरसावर करून मग मी जसा मला वेळ मिळेल तशी मी एडिटिंग करत असते व्हिडिओची. तर इतके दिवस थोडी तब्येत बरी नसल्यामुळे मी एडिटिंग केली नाही. पण आणि आता झालाय मार्गशीर्ष महिना लागलेला आहे, पण तरी मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे आणि तुम्ही नक्की बघा व्हिडिओ. जास्तीत जास्त लाईक पण करा आणि मार्गशीर्ष महिना संपला की नक्की रेसिपी ट्राय करून बघा. बेड क्लीन करून घेतलेला आहे. तरी अजून इथे थोडे बास्केटवर काही बेडशीट्स आणि थोड्याशा पांघरायची वस्तू आहेत तर ते मी क्लीन करून घेते. इथं पण थोडासा हा जो बेड आहे तो हा पण क्लीन करून घेतलेला आहे. थोडंसं श्रेयाचं थोडासा पसार आहे कारण की तिचे बुक्स वगैरे थोडेसे इथं, कारण की 10वीचं वर्ष आहे. थोडंसं तिचा अभ्यास करून ती तसेच पांगून ठेवते. पण मी करून घेते सेट थोडंसं आणि त्यानंतर इथं पुढं चालू आहे साफसफाई थोडीशी श्रेयाची आणि तिच्या पप्पांची. कारण की फॅनला माझा हात पोहोचत नाही त्याच्यामुळे फॅन थोडासा पुसून देत आहे. माझा हातच पोहोचत नाही तिथपर्यंत, मला एकदम टांगल्यासारखं होऊन जातं. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की आज सॅटर्डे आहे थोडंसं पुसून घ्या. आणि नाश्ता करून झाल्यानंतर श्रेया पण थोडीशी हेल्प करते आणि थोडंसं सोफे वगैरे जे आहे ते पुसून घेतोय. तर हे कुशन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, हे कुशन घेतलेले आहेत नवीन. आणि चला मग बघत राहा ब्लॉग. फायनली सगळं आवरून झालेलं आहे. तर हा धूर दिसतोय ना, तर मी धूप लावलं होतं त्याच्यामुळे थोडंसं घरात झालेलं आहे. तर थोडंसं आता बाहेर ठेवून दिलेलं आहे कारण की घरात एकदम धूर झालेला होता. आता इथं बघू शकताय मस्त असं झालेलं आहे, फ्रेश वाटतं आहे. आणि 12 पण वाजलेले आहे. डॅडींनी पण आता चहा आणि टोस्ट खाल्लेला होता. जवळपास 10 वाजता खाल्लं त्यांनी. आणि त्याच्यानंतर आता बघू स्वयंपाकाचं, कारण संध्याकाळी माशाची भाजी करायची आहे. रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे. संतोष भाऊ सीमाताई ते सुद्धा येणार आहेत कारण की सीमाताईला वरचं त्यांचं जे किचन आहे ते दाखवणार आहेत. तर त्यांचं जे किचनची ट्रॉली वगैरे सगळं झालेलं आहे ना, तर ते बघण्यासाठी ते येणार आहेत. तर मग म्हटलं चला संध्याकाळी थोडंसं माशाचा प्रोग्राम राहील, माशाचं कालवण.
आपण बोलायला लागलो का तेव्हाच गाड्या येतात. आणि त्यानंतर रेसिपी राहील तुमच्यासोबत शेअर करेल. चला मग ब्लॉग बघत राहा. आणि अजून एक तुम्हाला सांगते, आज न्यू मेंबर आमच्या घरामध्ये आलेला आहे. मी तुम्हाला दाखवते न्यू मेंबर काय ते. मला खूप इच्छा होती, म्हणजे मागच्या वर्षापासूनच मला इच्छा होती की घ्यावा म्हणून, कारण की थंडी दिवसात ते गरज पण असते, थंडी दिवसातच त्याला यूज करतात, बाकी इतर वेळेस त्याला यूज करत नाही. तर मी तुम्हाला दाखवते काय आहे. चला, आहे आमचा न्यू मेंबर, बघू शकताय. तर खूप मागच्या वर्षापासूनच मला इच्छा होती घ्यायची, पण ते काही शक्य झालं नाही मागच्या वर्षी. म्हटलं चला ह्या वर्षी तरी घ्यावं, कारण की थंडी दिवसात याच्यातलं पाणी पिणं हे खूप चांगलं असतं. आणि थंडी दिवसात माठामधलं पाणी फार प्रचंड गार होऊन जातं, तर त्यामुळे म्हटलं चला हे घ्यावा. तर खूप इच्छा होती. आज यांनी जस्ट इतक्यातच आत्ता हे आणलेलं आहे. कसं वाटलं नक्की मला सांगा. तर खूप छान आहे, 7 लिटरचं आहे. तर 7 लिटरचं भरपूर होऊन जातं आहे. तर याच्यातलं पाणी जे आहे ना, रात्री टाकायचं आणि सकाळी सकाळी प्यायचं, ते खूप छान असतं शरीरासाठी. तर कसं वाटलं मला नक्की सांगा. तर मला तर फार आवडलेलं आहे. कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि याच्यातलं पाणी जे आहे ते रात्री भरून ठेवायचं, सकाळी सकाळी प्यायचं. म्हणजेच की याचं एक आहे की पाण्यामधले जे सगळे जर्म्स वगैरे आहेत ना, तर ते मारून टाकतं. त्याच्यामुळं म्हणतात की पितळाच्या भांड्यामध्ये रात्री पाणी ठेवून ते सकाळी सकाळी छान असं प्यायचं असतं. आणि थंडी दिवसात खरं याचं छान महत्त्व पण असतं. तर पण मी बऱ्याच वेळेस थंडीच्याच दिवसात बघितलं हे. मला म्हणताय की तसं काही नसतं, एनी टाईम तुम्ही पिऊ शकतायत आणि 12 महिने पिऊ शकताय, तसं काही नाही. पण छान असतं, नक्की घ्या. आणि जास्त मोठंही नाही घेतलेलं आहे आम्ही, 7 लिटरच घेतलं आहे. चालू झालं आमच्या इथं. काय आलं काय मिरची आदल काय आले. तू कुठं चालली. तर बघ कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर मग ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. कसे वाटतं आमचे ब्लॉग तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आमच्या इथं भरपूर शोर राहतो, तुम्हाला काय सांगू. आता ब्लॉग करायला घेतलं का बापरे लगेच कोणी फेरीवाले येऊनच जातात. तर चला, बाकीच्या आता दुपारचा नॉर्मलच स्वयंपाक करणार आहे. आणि त्या मुलींचं चालू आहे. हा, किती खाऊन झाले तरी भूक लागते. चल काय ऑरेंज संपले आता. हिने रात्री कसे लगातार 3 खाल्ले. यांनी ऑरेंज आणले होते, किती भारी होतं, आवडलं मला. गोड होते ना ते, त्याच्यामुळे. चल मी आता केस वगैरे पण होते, पिकलेले पण होते, पण छान होतं. हा ना, पण मग इतके नाही खायचे. एका टायमाला तिने 4 खाल्ले रात्री. सो इथं वाजलेले आहे दुपारचे 12:15. आणि हे बघत आहेत काय कुठलं आहे कॉन्जरिंग. आणि नंतर मग घाबरायचं. आणि आता यांना दिलेले आहेत फ्रूट्स कट करून, पपई. तर हे पपई खात आहेत. आणि झालेले 12:15. जेवायची इच्छा कोणाला आहे मला नक्की सांगा. काय मेथीची भाजी. मग काय रात्री अशी माशाची भाजी बनणारच ना. मग काय नाही दुसरं बनणार नाही. आता आहे ती मेथीची भाजी खायची. हां, बड्डे कोणाचा. आणि मग काय करायचं. हा, केक बनव ना, डॉलचा बड्डे. तुला 5 रुपीज दिले होते ना. 5 रुपीज दिले होते ना तुला मी. नाही ती तुम्ही आले अजून 5 रुपये द्या. ओरिओ बिस्किट आणि त्याचा केक बनवून त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करू. संध्याकाळी असतो बर्थडे. नाही केक बनवायची वेळ नाही, आपला झटपट केक बनवेल. हां, सो इथं संतोष ओसीमध्ये आलेले आहेत. आणि आमची आज रात्री बनणार आहे फिश करी. भाऊनी इनो पिले आता सध्या. आणि जागा केलेली आहे, कारण की भाऊचं एक वैशिष्ट्य पण नाही, पहिल्यापासून त्यांचं एक नाही का ते म्हणतात ना आहे, जेव्हा काही रात्री जर समजा बिर्याणी वगैरे असेल ना, तर त्यावेळेस ते काय करायचे, दुपारी कमी जेवण करायचं आणि मग रात्री नाही का भरपूर पोटभर जेवण करायचं, असं ते म्हणायचे. सो आता आम्ही चिकन सॉरी माशाची भाजी तयार करणार आहोत. तर त्यासाठी काय जे आहे ते प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. तर सुरुवातीला आता इथं वाजलेले आहेत जवळपास 6 वाजलेले आहेत. तर ज्या गोष्टी भिजत घालायच्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवून देते. चला, तर इथं मी घेतलेल्या आहे 4-5 अशा तडक्यावाल्या मिरच्या. ह्या आहेत काश्मीरी लाल मिरच्या.
तर इथे लवंगी मिरच्या वगैरे घ्यायच्या नाही तर एकदम धुवाधार एकदम तेज एकदम भाजी बनायला एकदम आपली. तर त्यासाठी ह्या ज्या नॉर्मल असतात तडक्यावाल्या मिरच्या मी इथे 4-5 असे घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथं 2 चमचे मोठे भरून असे धने घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1 चमच इतकं जिरं. आता हे सर्व छान असं आपल्याला गरम पाणी यामध्ये टाकून असं जवळपास अर्धा तास किंवा 10 मिनिटं तरी तुम्ही ठेवलं तरी चालते. कारण की जर घाई असेल ना तर एकदम कडकडीत गरम पाणी करायचं. तर आम्हाला घाई होती त्यामुळे आम्ही गरम पाणी त्यामध्ये ॲड केलं आणि झाकण ठेवून एका साईडला ठेवून दिलेलं आहे. तर आता इथे एका साईडला भाजीची तयारी करून घ्यायची आहे. कांदा वगैरे छान असा बारीक कट करून घेतलेला आहे. इथं आणलेले आहेत बघू शकता प्रॉन्स आहे, सुरमई आहे आणि वाम असे 3 प्रकारचे मासे यांनी आणलेले आहेत. तर हे आदल्या रात्रीच यांनी आणून ठेवलेले होते. मग नंतर कळलं की दुसऱ्या दिवशी भाऊ येणार आहेत. मग त्यांनी परत सकाळी जाऊन परत पुन्हा घेऊन आले होते मासे. कोण श्रुती दाखव की श्रुता का हालत नाही ना. श्रुता हालत नाही तर नारळ फोडायचं काम चालू आहे. दाखव फिश खायची तयारी चालली आहे जोरदार. आज कसली भाजी? मासे, फक्त मासे. जे मासे खायचे ना फ्राय करून नाही खायचे. खरे मासे ना भाजीमधले चांगले असते का फ्राय. भाजीमधले जळून गेल्यानंतर पप्पालीच्या पप्पा सगळ्यात बेस्ट आहे ना आमच्या घरामध्ये मासे खाणारे एकमेव व्यक्ती भाऊ. त्यांना इतकं म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती मासा कोणत्या प्रकारचा कसा खायचा. आम्हाला नाही एवढं. आम्ही आता शिकू राहिलो थोडंसं माशाची भाजी पण आणि खायचे पण म्हणजे आम्हाला इतकं अजून माशाचे प्रकार पण माहिती जास्त. काय करते तुम्ही? हे आता मी पीठ मळते. अरे मग मी भात लावते आणि आता मग पीठ मळून झालं का मग मी भाजीचा मसाला वगैरे काढून घेईल आणि त्यानंतर भाजी वगैरे टाकते. तुम्ही बघत राहा ब्लॉग कसं वाटतं. तो इथं आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे घेतलेले आहे अर्धी वाटी इतपत ओलं खोबरं घेतलेलं आहे, अद्रक लसूण घेतलेला आहे, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर. आता हे जे आहे धने, जिरे आणि मिरची जी आहे ते आपले छान भिजल्या गेलेली आहे. ती छान असं चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायची आहे. आणि हे पाणी आहे ना तुम्ही भाजी सुद्धा वापरू शकताय. तर याच्यामध्ये पाण्यामध्ये धने, जिरे आणि याची जी स्मेल तसा तो अर्क उतरलेला असतो ना तो खूप छान असतो. भाजीची टेस्ट अजून छान वाढते. आता हे छान चाळून घेतल्यानंतर आपल्याला मस्त आता हे वाटण जे आहे ते छान तयार करून घ्यायचं आहे. मस्त याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर मालवणी कोकणी पद्धतीची भाजी जर तुम्हाला खायची आहे तर त्यासाठी हमखास ओलं खोबरंच वापरा. सुकं खोबऱ्याची जी चव आहे ना ती नाही येणार. ओलं खोबरं वापरशाल तर त्याची चव जी आहे ना एकदम मालवणी कोकणी पद्धती स्टाईल येईल. आणि आता हे मसाला आपल्याला छान ग्राइंड करून घ्यायचा आहे. इथं एका साईडला मी कोकम जे आहे तर कोकम शिवाय सुद्धा कोकणी पद्धतीची भाजी अधुरी आहे. तर त्यासाठी कोकम भिजत घालून ठेवून दिलेला आहे. आणि इथे मसाला सुद्धा दळून छान तयार झालेला आहे. ते मस्त असं छान असा बारीक दळून घ्यायचा आहे. कधी कधी काय होतं खोबरं एका साईडला राहतं भाजी एका साईडला पळते, तसं नको व्हायला. तो छान असं बारीक ग्राइंड करून घ्यायचा. फायनली आता मसाला वगैरे दळून झालेला आहे. कांदा सुद्धा कट करून झालेला आहे. आणि इथं ठेवलेली आहे मातीची हंडी. तर ही मातीची हंडी संतोष भाऊंनी नाशिकला येताना ना रिटर्न येताना सिन्नरवरनं नाशिक फाट्यावरनं येत होते. तर त्यावेळेस ही जी हंडी आहे ती हंडी भाऊन त्यांनी आणली होती. त्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण घेऊन आले होते. तर आता म्हटलं चला खूप दिवसानंतर याच्यात काहीच केलेलं नव्हतं. आज जरा माशाचं जी भाजी आहे माशाची त्या माशाचं कालवण आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये कशी बनते नक्की तुम्हाला आम्ही सांगू सुद्धा टेस्ट करून आणि तुम्ही सुद्धा टेस्ट करायला या. सो चला आता कांदा कापून झालेला आहे. आता इथं तडका लगेच द्यायला सुरुवात करते मी. चला तर इथं आता मासे जे आहे कोणते मासे करणार आहेत? सो हे कोणते कालवणसाठी कोणते मासे? हा वाम आहे. हा कुठला आहे? ही सुरमई आहे. सो फ्राय कोणते करणार आहेत? फ्राय सुरमई करणार आहे. ओके. आणि वाम भाजीसाठी. सो हे भाजी टाकण्याच्या आधी आपल्याला थोडेसे नॉर्मल तव्यावर फ्राय पण करून घ्यायचे आहेत. सो इथं फ्राय करते का तू? नाही इथं फ्राय नाही करणार. भाजीचा मसाला मी इथं तयार करते. तुम्ही एका साईडला इकडे फ्राय करायचे. हा ताई करतील एका साईडला इकडे. नुसते नॉर्मलच फ्राय करायचे ना भाजीसाठी. भाजीसाठी नॉर्मल हो. तर 1-2 मिनिटं आपल्याला नॉर्मली शॅलो फ्राय असं नॉर्मली करायचं आहे. तर फ्राय करायच्या याच्यात पण कढीपत्ता टाकायचा. आणि अजून कढीपत्ता लागत आहे. जे एक लक्षात ठेवायचं, माशाची जेव्हा आपण भाजी करतो किंवा काय करतो त्यातनं कढीपत्त्याचं एक खूप छान असा फ्लेवर येतो. भरभरून असा कढीपत्ता याच्यामध्ये यूज करायचा. तर फ्लेवर आहे ना तो खरंच खूप छान येतो.
सो फ्राय करताना सुद्धा कढीपत्त्याचा वापर करायचा आणि भाजीला तर आपण ऑलमोस्ट करणारच आहोत. सो आता इथं मी सरसूचं तेल ॲड केलेलं आहे पॅनमध्ये, हंडीमध्ये. तर डॅडींनी हा जो दांडा आहे आणि मला लावून दिला होता आणि हा खूप जुना डोशाचा पॅन आहे. आणि नाही ऐक ना याचा किस्सा सांगते. हा जो दांडा आहे ना खूप असा उंच होता, तर यांना म्हटलं अहो हा ना उलटा लावून द्या. पण यांनी काय केलं बघू शकताय, इथं दोन्ही साईडला असं इथं कट मारून दिला आणि त्याला खाली कोणता हे असं इंजिनियर दिमाग आहे. अरे तो उलटा लाव, सरळ लाव. तो अँगलने स्क्रू आहे, त्यामुळे ते उलट उभंच राहणार असतं, उभंच राहिला असतं. हा ना, तो असं इतका असा हे होता उंच. तर म्हटलं डॅडींनी लावून दिला, डॅडींनी त्याला पूर्णच घासून टाकला होता. पण तरी डोसे बनतायत, काही हरकत नाही. चला आता इथं आपण भाजीला तयार करूया. बापरे, हे बघ, कपडे घ्या. दाखव तरी काय ते. थांबा ना, हात नीट करा, थांबा. हे सकाळपासून घरात आलेलो होतो आणि वरची पोटमाळ्यावर ना ते इडलीच्या भांड्याजवळ कॅरी बॅग जवळ मला म्हटलं सारखं आवाज काय येतोय वरती, काही आलं तर नाही. पण बघितलं तर काय झालेलं आहे त्याचा. हा का, हा ना, फेकून या बिचारायला, सोडून या. तर आता आमची चालली तयारी. शॅलो फ्राय सारखंच करायचं नाही. हो, नॉर्मल करायची आहे शॅलो फ्राय. आणि त्यानंतर भाजी टाकायची आधी नाही का आपल्या नॉर्मली 1-2 मिनटं. आणि आता इथे तडका. चला कांदा टाकून घेऊयात. चल. सो इथं तेल छान तपलेलं आहे आणि तेलामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि छान कांदा असं मस्त सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. सो मी आज सरसूस तेलामध्ये भाजी करणार आहे. तर तुम्ही नॉर्मली जे तेल यूज करता तर त्या तेलात भाजी केली तरीही छान लागते, असं काही नाहीये. कोकणी लोक सरसूस तेलात भाजी करत नाही, पण आम्ही आज सरसूस तेलामध्ये करणार आहोत. आणि इथं जे कालवणामध्ये आपल्याला ज्या माशांचं कालवण करायचं आहे तर ते मासे जे आहेत ना तर थोडेसे नॉर्मल तेलामध्ये म्हणजे की शॅलो फ्राय असे करून घ्यायचे आहे. 1-2 मिनिटं छान असे परतून घ्यायचे आहे, जेणेकरून भाजीची चव अजून खूप छान लागते. तर आता इथं कांदा आहे तो बघू शकता मी थोडासा छान असा परतून घेणार आहे. काय म्हणताय ते काम काय म्हणते ती. माशाने काय बिर्याणी पाहिजे. हो बिर्याणी पाहिजे बघा हिला. आता उद्या दुपारी आणू ना, दुपारी आणू. आता आहे ना उद्या, अगं दुपारी आणू ना, आपण दुपारी पण आहे ना. मग उद्या इथं कसं ते लोक दुपारी कामाला येणार ना, मग आम्ही कसं संध्याकाळी जाणार. संध्याकाळी थोडस थांबत इथं दुपारी राहील ना, साक्षी राहील ना. कसं मग दुपारी तोच मेनू राहू देऊ ना. काय उद्या तुझ्या तुझं काय कसलं वॉशरूम राहिलं पाय. इथं एका साईडला बघू शकताय चाललंय, एका साईडला ते चाललंय. श्रुती तशीच करते, घ्या वास घ्या अशी करते. पाणी प्यायचं यार. तर कांदा इथं छान असा लाल झाल्यानंतर आपण जो मसाला छान असा दळून ठेवलेला होता तर तो मसाला आपल्याला त्या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. आणि ओलं खोबरं आहे ते भाजलेलं वगैरे नाहीये, त्याच्यामुळे छान असं भाजून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं मस्त असं. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की भाजी ट्राय करून बघा, अप्रतिम लागते. तुम्हाला असं वाटेल तुम्ही एकदम अलिबाग मध्ये सगळे भाजी खाऊ राहिलेत, नक्की फील येईल तसाच. खरंच सांगते 100% एकच नंबर भाजी बनते. सोपी मेथड आहे, तुम्ही जशी की बघितलंच. नॉर्मल थोडीशी आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे, कांदा आणि काही मसाले आहेत ते थोडेसे ऍड करायचे आणि एकदम एकच नंबर भाजी बनते. नक्की ट्राय करून बघा. जितका तुम्ही छान मसाला परतून घेशाल तितकीच भाजीला चव छान येणार आहे. जर कच्चा राहिला तर मग ती चव छान येणार नाही भाजीला. तर आता इथे एका साईडला आपल्याला मसाला आहे तो काढून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये. आणि इथं फिश फ्राय मसाला आहे तो थोडासा घेतलेला आहे. आणि हा जो मसाला आहे तो मालवणी मसाला आहे. तर यांचे जे फ्रेंड होते ते गेले होते बाहेर अलिबागला, तर त्यांनी त्यांच्याकडून मागून घेतलेला होता आम्ही मालवणी मसाला खास स्पेशली. तर हा स्पेशली एकदम कोकणी पद्धतीचा मालवणी मसाला आहे. आणि त्याचबरोबर फिश करी जो मसाला आहे तर तो 1 पॅकेट आम्ही इथं घेतलेला आहे. तर हा जो मसाला आहे बस इतकंच ऍड करायचं आहे, दुसरं काही ऍड करायचं नाही. थोडीशी हळद आपल्याला ऍड करायची आहे.
काय म्हणते ती तुम्हाला? लाल पावडर हवी का? हा, लाल पावडर नको. कारण मालवणी तिखट नाही, आणि मिरची टाकलेली ना आम्ही, लाखी लाल मिरची. श्रेया म्हणती पप्पाची फेवरेट भाजी, तर पप्पा सारखे सारखे बघायला येत आहे. पण श्रेयाला कळत नाही. काकूला विचार माशाचं महत्व. काकू पहिले खायची नाही. तांदळाचं पीठ जाईल ना अजून. सो याच्यामध्ये आता आम्ही मालवणी जो मसाला आहे तो टाकलेला आहे, रवा आणि तांदळाचं पीठ. आणि याच्यामध्ये सुद्धा हे फिश जे फ्राय करायचे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मालवणी मसाला थोडासा फिशचा, आणि त्यानंतर हळद आणि अद्रक लसूण पेस्ट असे लावून ठेवलेली होती. सो आता याला कोटिंग करून घ्यायची छान अशी. छान अशी कोटिंग करून घ्यायची सगळीकडून मस्त. आणि सरसोच्या तेलमध्ये कढीपत्ता टाकायचा राहिला. कढीपत्ता टाका थोडासा. हो, त्याच्यात मधोमध थोडं कढीपत्ता टाका त्याच्यात आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे. सरसोच्या तेलामध्ये आम्ही आता करत आहोत. कढीपत्ता टाकलेला आहे. इंटरेस्ट बघा ना, इंटरेस्ट. भाऊ नाही आले पण अजून. भाऊ नाही आले. तर आता इथं भाजी आपली एक साईडला छान अशी होते. मसाला बघू शकताय. तर आता हे मसाले आपल्याला त्यासोबत परतून घ्यायचे आहे. तर इथं बघू शकताय जो मसाला आहे सुरुवातीला किती पातळ वाटत होता, आता छान असा भाजला गेलेला आहे. त्याच्यामुळे एकदम मसाला छान असा कोरडा झालेला आहे. आता इथं मसाले टाकून छान असं 1-2 मिनिटं परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मीडियम ठेवायची आहे. आणि याच्यामध्ये पाणी टाकताना शक्यतो गरम पाणीच ऍड करा. कुठलीही भाजी असू दे, चिकन वगैरे आपण करतो तर त्यावेळेस गरम पाण्याचा वापर करा. थोडंसं, आता मी एकदम गरम पाणी टाकणार नाहीये, तर थोडंसं पाणी टाकून मसाला छान अजून परतून घेणार आहे. तर आता थोडं पाणी टाकून असा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. तर मी अजून सुद्धा बघू शकताय मी पूर्ण पाणी ऍड केलेलं नाहीये. एकदम थोडं पाणी टाकून असा मसाला पूर्ण छान भाजून घेतला आणि हवं तितकं पाणी आता आपल्याला ऍड करायचं आहे. तर आमच्या घरामध्ये एकदम पातळ भाजी लागते. घट्ट भाजीला तशी चव येत नाही. तर शक्यतो मसाल्याची जी भाज्या आहेत तर आमच्या साहेबांना पातळ हव्यात, तर त्यांना पातळच भाज्या लागतात. तर त्यासाठी पाणी मी तर भरपूर ऍड केलेलं आहे. आणि जे कोकम भिजत घालून ठेवलेलं होतं ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कोकममुळे तर भाजीला चव खूप छान येते. आणि त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे. आणि आता छान अशी उकळ येऊ द्यायची. तर त्यासाठी झाकण ठेवून दिलेलं आहे. सो इथं मासे आमचे बघू शकताय मस्त असे फ्राय झालेले आहेत. ताईने जाळीवर काढले जेणेकरून त्याचं ते ऑइल आहे ना एक्स्ट्राचं, तर ते खाली निथरून जाईल सगळं. तर मस्त असे कच्ची घाणी सरसोच्या तेलामध्ये मस्त फ्राय केलेले आहे. कढीपत्त्याचं पण कब आई कब जाती? आज आलीच नाही, उशीर झालता का? हो का? एक्झाम कुठला होता आज? हा, हे होते ना फ्रॉन्स पण होते भरपूर आहे. हे पहिले हे तळून घेतात ना, ते भाजीचे ना. अहो हे भाजीचे आहेत. हा, ते टाकते तुम्ही. नको ना भाजीत, मग होईल का? तर इथं आता फ्रॉन्स जो आहे आमचा तो मस्त असा इथं फ्राय होतोय. वाटी वेटिंग वाटिंग मध्ये पुढे गेले बायग. इथं तर निघा ना, कधी भेटतोय मासा खायला. तुम्हाला कुठला हवा आहे घ्या. डॅडी वरती असतील. इथं भाजी आपली मी काय म्हणते याचं बघा ते. सो इथं फायनली भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. तरी तुम्ही इथं बघू शकताय खूप सुंदर अशी तरी आलेली आहे भाजीला. अजिबात काही टाकायची गरज पडली नाही. कलरची मिरची सुद्धा मी ऍड केलेली नाहीये. फक्त मालवणी मसाला ऍड केलेला आहे आणि लगेच त्यामध्ये फ्राय केलेले मासे ऍड करून दिलेले आहेत. सो इथं फ्रॉन्स आहे ते छान असे फ्राय झालेले आहे. बापरे, इथं काय निघा ना बाई. कुठलं नाही का? आणि थोडंसं बाकी आहे का? बाकी आहे. थोडं झालं ना एकत्र टाकून द्या. थोडं जाऊ देतात. अच्छा. नाही म्हणजे तेल राहील बाई. आता याला तव्यावर ठेवते मग. नाही तेल काढून घ्या सगळं. फक्त तव्यावर ठेवा. त्याच्यावरच ठेवून द्यायचं असं. तव्यावर गरम होईल. चालेल. फक्त स्टीम करण्यापुरतं ना. लई घ्या. दुसऱ्या याच्यावर ठेवू. तेलामध्ये ठेवा. ओके. अच्छा. बाकीचे बघा ना ट्राय करून. जर मला वाटतं शिजले असतील. मी बराच वेळ ठेवतो.
ते खूप वेळ ठेवतात. थोडं होऊ दे त्याला. मला तर समजा आपण कच्चच खाऊन जाऊ. चालेल पण हलका गरम नाही करतो म्हणजे गरम गरम होते. आमच्या घरात चेक करायला यांना बोलावं लागतं. ओ माशाचे झाले का शिजले का बघा. आम्हाला नाही एवढं समजत. तर इथं माशाची भाजी आपली छान अशी उकळते आणि झाली की मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि बघा ब्लॉग बघत राहा. मुलींची तर काहीतरी गडबड चालू आहे. हे पिक्चर बघतायत इकडे आणि इकडं मुली. बाई ग एक शिवण्या आलेली नाही आहे अजून. ही आमची निक्की तांबोली. सो फायनली मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे. तर मासे जे आहेत ते सुद्धा इथं छान शिजले गेलेले आहेत. तर मासे चेक करण्यासाठी आम्ही आमचे मास्टर जे शेफ आहेत म्हणजे आमच्या घरातले तर त्यांना बोलवणारच आहोत चेक करायसाठी. तर इथं भाजी कशी झाली मला नक्की कमेंट्स करून सांगा. फिश के राजा महाराजा खाएंगे फिर फिश के राजा काय युगांडा के राजा. हाँ फिश के राजा बोला है. फिश के राजा बोलो. फिश के राजा. ये मसाले के राजा. ये मसालों के राजा है. अरे गरम नाही. टेस्ट मध्ये नाही का. किती किती गर्दी बघा आमच्या घरामध्ये. हे बघा हे दोघं भाऊ फिश. चांगली झाली का भाजी. अगो बाई. हे टाकलं का कोकम. भाऊंनी आता सांगून दिलेलं आहे भाजी चांगली झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला समजत असेल 5 मिनिटं राहू दे बरं. मासा शिजलेला आहे ना. असं कसं मासा आहे. फ्रीज मध्ये ठेवला होता का. शिजलाय का भाऊ. भाऊ शिजाय ना मग बंद करू का. 5 मिनिटं राहू दे. तो नरम पाहिजे ना थोडं कडक येतो ना. हो का शिजलाय. हा मासा असाच लागतो. ही आहे वाघांची फॅमिली. काय तुम्ही माशांना उबळून खाताय जरा तळून मिळून टाका भाजी. तळून नसतं खायचा मासा आहे ना. खरं भाजीमध्ये त्याचं जीवनसत्व असतं. किती भारी रंग आलाय. सो आता यांनी सांगून दिलेलं भाजी छान झालेली आहे आणि मासा सुद्धा छान शिजला गेलेला आहे. तर लगेच आपण त्यामध्ये आता मस्त फ्रेश अशी धुतलेली मस्त कोथिंबीर भरभरून आपण ऍड करून द्यायची आहे. आणि कशी झाली भाजी मला नक्की कमेंट्स करून सांगा. नक्की ट्राय करा. मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर नक्की ट्राय करून बघा. सो भाजी आता रेडी झालेली आहे आणि आता इथं लगेच आता मी चपात्या करून घेणार आहे. भात सुद्धा रेडी झालेला आहे. चपात्या झाल्या का आम्ही गरम गरम मस्त आता जेवायला बसू. तुम्ही पण या जेवण करायला. तर स्पेशली मालवणी पद्धतीची फिश करीची आता एक मस्त असं ताट मी तयार करेल आणि दाखवेल. आणि तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. सोप्यात सोपी भाजी आहे. नक्की ट्राय करून बघा. फक्त एवढंच आहे की मालवणी जो फिश करीचा जो मसाला पण आहे ना तो आणि एक मालवणी मसाला असतो तर तो नक्की ट्राय करून बघा. तर भाजी एकदम एकच नंबर बनेल. आणि जरी तो मसाला नसला तरी तुम्ही घरगुती मसाला जो आहे आपल्या घरामध्ये जो नेहमीचा असतो गरम मसाला वगैरे तर तो जरी टाकला आणि लाल पावडर वगैरे टाकली तर तरी भाजी छान लागते. तर चला मग आता चपात्या करून घेतो मग त्यानंतर जेवायला बसतो. प्रॉन्स बघू शकताय मस्त असे फ्राय झालेले आहेत. फिश पण आपली मस्त जी सुरमई आहे झालेली आहे. चपात्या झालेल्या आहेत. भाजी बघू शकताय अशी एकच नंबर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. सो आता आपण लगेच जेवायला बसणार आहोत. त्यानंतर इथं कांदा कट करतो. फायनली आम्ही आता जेवायला बसलेलो आहे. ताटं वगैरे वाढले गेलेले आहेत. तर कशी वाटते तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर जेवण झाल्यानंतर पुन्हा भेटते तुम्हाला. सो इथं सगळेजण बसलेले आहेत. डॅडी पण आहेत. त्यांनी बंद केला. तर चला मग या जेवायला. आता
प्रॉन्स आणि फिश. काय खातोय? प्रॉन्स आणि फिश. आणि फिशची भाजी 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 भाजी. खंबेच्या खंबे दात आले ते खरगोश सारखे मोठे मोठे. फायनली जेवण वगैरे झालेलं आहे. किचन छान असं आवरून झालेलं आहे आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहोत शेकोटी करायला बाहेर. तर चला शेकोटी करूयात कारण की थंडी प्रमाणाची बाहेर पडतीये. आमचे साहेब बसले पिक्चर बघत, भाऊ गेलेले वरती, मुली बसलेल्या आहेत पाठीमागं, सीमाताई तर दारात आहेत बसलेल्या. काय पाहिजे? माचीस. हां माचीस ना. सो आता आम्ही इथं मस्त शेकोटी करतो. चला बघत हा ब्लॉग. हो माचीस द्या तिकडनं. चला ना थोडंसं शेकोटी करून यांना पिक्चर फार संपलाय का? शेकोटीची आण ग जरा. शेकोटीची आण ना. शेकोटी त्या पोरांची पेटली पण त्यांनी मस्त पेटवली. आली अर्शिफा आली. ए किधर जा रही तू गई नहीं? अर्शिफा तू जाने वाली थी ना? मम्मी के साथ जाएगी? तो फिर स्कूल कौन जाएगा? स्कूल कौन जाएगा? अरे स्कूल कौन जाएगा? अर्शिफा जाएगी. खेळा जा. किती छान आहे बघ ती वेणी. अर्शिफा इधर आ. इधर ना. बुटकी किती क्यूट घातली वेणी बघ, किती छान बारीक घातलेली. इधर देख ना ये गोली. अर्शिफा आहे ती. सो आता इथं आमची शेकोटी पेटल, तिकडे पेटली आणि विजली पण आहे. भाभी आणि ते बघ कसे शेकू राहिले. हो गया खाना? हाँ हो गया. बर्तन धो. अजी हिंदीच गड़बड़ थी. बर्तन धोने के बाद ठंडा पड़ गया. मला नाही समजती हिंदी लवकर. काय टाकायला ती चटई ठेवता ना इथे बसेल. मला नाही माहिती. ये इकडे ये याच्यावर बस. तुझं वजन एवढं नाही. इथं शेकोटी मस्त आता छान अशी पेटली गेलेली आहे. पप्पा हे करताय सगळे. घेतली नाही अजून. थांब जरा तू लगेच करू लगेच. तिथं पप्पा बोललेले तुला घेऊन देऊ म्हणे, पण ते अजून झाले नाही. थांब जरा. दमगीर नाही ना अजून. असं नाही का बघ पप्पा कधी बटाटे इकडे बटाटे नाही टाकत. बटाटे नाही इथं. शांत बस. इथं नाही टाकायचे तनु. त्याला फक्त लाकडाचा आहार पाहिजे आणि फक्त त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे आणि मग ते लाकडे जास्त आहे ना मग. वाह क्या दिमाग लगाया साक्षीने. मस्त हवा मारायला बघू शकताय. तिने त्याला त्या बॅडमिंटनला काय केलंय तिने हे कॅरीबॅग लावून दिली बघ हवा मारायला. मी हिला म्हणते कधीची जा सुपडी घेऊन ये हवा मारायला थोडीशी. झालं आता शेकोटी झाली आमची. दूर निघायला लागला पार. आता यालाच जळू द्या. जाऊ दे आता टाकू नको. पण याचा आहार नाही पडत बरं का. ते नारळाचे करवंड्या आहेत ना त्यांचा छान आहार पडतो. फायनली सगळ्यांचे जेवण झाले. शेकोटी करून झालेली आहे आणि त्यानंतर सगळे आता झोपायला गेलेले आहेत. श्रुता आहे आमच्या इथं झोपते जवळ. आणि आता हे बघतायत टी व्ही पुढे. कोरियन ड्रामा वगैरे त्यांचं चालू आहे. पण मला पण आवडतंय जरा त्यांच्याजवळ. आणि श्रेया बसली थोडासा तिचा अभ्यास करायला. शिव इथं माझ्याबरोबर काहीतरी एडेचाय करते. हा रोल्स कॅन्टीन मध्ये भेटत. मग कुठून आणलं? ते दुकान नाही का भाजीचं. ते तिच्या त्यांच्या इथून पप्पांना सांगतो एक जण असे घेऊन यायला. हां पप्पा परवाकडे येतील तेव्हा. सध्या आता ही आज रात्री इथं स्टे करणार आहे कारण की उद्या संडे असल्यामुळे त्या मुलींना सुट्ट्या आहेत. त्याच्यामुळे संतोष सीमाताई गेलेले आहेत वरच्या घरात झोपायला. आणि सो आज अजून एक करायचं होतं पण ते काही गोष्ट झाली नाही आहे. पण नेक्स्ट टाइम करू. सो माझं हे कपाट तुम्ही बघतायत ना तर हे कपाटाला भरपूर वर्ष झाले आणि थोडंसं कलर त्याचा डाऊन झालेला आहे. पण मला हे कपाट अजिबात सोडू वाटत नाही कारण की त्यावेळेस त्याला राजा राणी कपाट असं म्हणायचे. पण मला हे अजिबात सोडू वाटत नाही. पण याला कलर करणार होतो पण ते कलरचं जो जसा पाहिजे कलर तसा मिळाला नाही. पण म्हटलं जाऊ दे चला आज. आणि
नेक्स्ट टाइम आपण करू आणि तो व्लॉग शेअर करेलच मी तुमच्यासोबत. आम्ही घरच्या घरीच कलर करणार आहोत. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी ना खरंच खूप सुंदर आणि खूप भाजी ना तुम्हाला असं वाटेल तुम्ही दिव्यागरला कोकण बीच अलिबाग या साईडला तुम्ही अशी भाजी खाशाल असंच तुम्हाला फिलिंग येईल. इतकी सुंदर बनती ना भाजी. मी 100% गॅरंटी देऊन सांगते. जशी दाखवली आहे तशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. मला तर फार आवडते. आणि अजून एक गोष्ट मला एक कमेंट आली की तुम्ही तुमच्या दिवाळीच्या साडीचं काहीतरी घडतं त्याविषयी सांगा. मुलींचे ड्रेस कसे शिवले. तर साडीचा असा किस्सा होता जसं की मी तुम्हाला मागेच म्हटले की साडी जी आहे ती संतोष भाऊंनी घेतलेली होती रिटायरमेंटच्या पार्टीसाठी. आणि जी रिटायरमेंटच्या पार्टीला मी घातलेली होती ब्लॅक कलरची साडी संतोष भाऊंच्या, तर ती साडी ब्लॅक कलरची ती यांनी मला घेतली होती. पण लक्ष्मीपूजनला ब्लॅक कलरचं घालत नाही त्यामुळं मग मी काय केली यांनी घेतलेली साडी आहे ना ती संतोष भाऊंची रिटायरमेंटला घातली. आणि संतोष भाऊंनी रिटायरमेंटची साडी मला घेतलेली होती तर मी लक्ष्मीपूजनला घातली. असा घोळ केला. आणि घोळ नाही म्हणत त्याला, असं जुगाड लावला मी. आणि त्यानंतर मग मुलींचं असं झालं की मला त्यांना साऊथसारखंच लुक करायचं होतं आणि रेडीमेड मिळता की नाही मिळता ते मला माहिती नव्हतं. तर मी मग साड्या घेतल्या 2 आणि त्याच्या शिवण्याला पण आणि श्रेयाला पण आमच्याच समोर येतं शिवतात तर त्यांनी शिवून दिलं. पण खूप छान शिवलेत. पण श्रेयाचं जे कापड आहे थोडंसं वेगळं आहे पण शिवण्याची प्रॉपर साडी आहे. मी ऑलरेडी श्रेयासाठी पण सेम तशी साडी घेतलेली होती पण तिच्या पण आधीच इंस्टाग्रामवर बुक वगैरे करून टाकली होती ती साडी त्यामुळे मग तिचा त्याला शिवला. पण मी ती साडी घेतलेली आहे आणि ठेवलेली सुद्धा आहे. वेळ जर आली तर मी त्याचा सुद्धा श्रेयाला शिवेलच. पण खूप छान झाले आणि त्यांचं एकदम मस्त असं दिवाळीला लुक झालं होतं. तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. चला तर मग आता हा व्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट्स करून सांगा आणि भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.